ह्या जगाचा तर नियमच आहे व आपलं ज्याच्यापासून चांगलं होतंय, ज्याच्या पायी चांगलं होतंय त्याचं नाव कधीच कुणी घेतलेलं नाही. पण अजून एक आहे बरं का, आपल्याच नात्यामध्ये भावभावकीमध्ये आपल्याला ट्रोल केलं जातंय. अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून आपला गृहीत धरलं जातंय. तसंच काहीतरी माझ्या नवऱ्यासोबत आणि माझ्यासोबत झालंय. माझ्या आयुष्यामध्ये अनुभव तर खूप आलेले आहेत. अहो, माझ्या आयुष्यातले अनुभव मी शब्दात कधीच व्यक्त करू शकत नाही, म्हणून आतापर्यंत गप होते. पण आता ते वेळ आलाय म्हणून माझ्या आयुष्यातले अनुभव थोडक्यामध्ये सांगणार आहे. आता ते कुणाबद्दल बोलायले मी हे मी तुम्हाला कळन, पण त्याच्यासाठी माझं बोलणं सगळं ऐकून घ्यावं लागेल. आपण मोकळ्या मनानं राहताव, आपण जेवढं मोकळ्या मनानं राहताव ना तेवढा आपला फक्त फायदा घेतला जातोय. तुम्ही आम्ही सगळेच म्हणताव ना माझं माझं, आपल्याच्यानं जमन तसं त्यांचं चांगलं करायला जाताव आपण. आणि आपण ज्याचं चांगलं कराय बघत आहो ना ते काय करतंय, त्याचा फायदा होईपर्यंतच ते फायदा करून घेतंय, फक्त फायदा करून घेतंय. आणि जिथं त्याचा फायदा दिसत ना का लगेच तिथं असलियत दाखवून देतंय. तसंच काहीतरी माझ्या नवऱ्यासोबत आणि माझ्यासोबत झालंय. आताची गोष्ट आहे, आता सगळ्या जगालाच माहिती आहे. मी व्हिडिओ काढते आणि व्हिडिओ माणूस टाकण्यासाठीच काढत आहे, सोशल मीडियावर टाकण्यासाठी. तसं मी गावाला गेले तेव्हा एक व्हिडिओ माझ्या नवऱ्याच्या मायबापासंग काढला व आता त्या व्हिडिओमध्ये नवऱ्याचे मायबापा काय बोलणार आहेत ते का मला विचारून बोलणार आहेत का? त्यांना जे बोलायचं ते बोलले. आणि ते काय बोलले होते, लेकाकडे गुन्हा काहीच नाही, लेक चांगले आहेत पण सुना चांगल्या नाहीत. मी बी सुनच आहे की का, मी नाही सुन? त्याच्यामध्ये तर मी बी आले. हा, पण ते जेव्हा व्हिडिओ बघितला ना सोशल मीडियावर त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याच्या भावायचं एवढं पित खवळलं, असा राग आला त्याला. मायबापाला तर जे नाही ते बोलून निघाले, पण राग कुठल्या गोष्टीचा आला ते मायबाप कुणापाशी बोलते हे बी माहिती आहे त्यांना. पण राग ह्या गोष्टीचा जास्त आला की ते मायबाप आमच्यापाशी का बोलले, मोठ्या लेकापाशी सुनापाशी. ते तर त्यांच्यासाठी काहीच करीत नाहीत. आम्ही एवढं करून आमची बदनामी एवढी केली आणि त्यांच्यापाशी केली, मोठ्या सुनापाशी लेकापाशी का केली, हे असं म्हणून एवढं गृहीत धरणं. आता मोठा लेकन सून बघत नाहीत मान्य आहे मला, पण का बघत नाहीत ह्याच्यावर कधी कुणी विचार केलाय का? केलाय कधी कुणी विचार? जेव्हा स्वतःवर आली तेव्हा कळ लागली, है का नाही? जेव्हा स्वतःवर आली तेव्हा कळ लागली. पण आमचं तर आयुष्य गेलंय की पूर्ण. हा, आमच्या लग्नाला 30 वर्षाच्या वर झाले. आम्ही कसं खेटीत आला असताना काय काय भोगलं असेल ह्याचा का नाही कधी कुणी विचार केला? हा, उचलली जीवन लावली टाळाला. जेव्हा स्वतःवर आलं तेव्हा. खरं आहे का नाही? मग गुन्हा काय होता माझा ते बी मीच सांगते बरं का. माझं लग्न झाल्याच्या नंतर 2 वर्षाची गोष्ट आहे. तोपर्यंत माझ्या बापानी माझ्या नवऱ्याला मुंबईला नेऊन कामाला लावलं होतं बरं का. 2 वर्ष माझा नवरा काम करू लागला, पण पैसा पाणी भेटत नव्हता. तर लोकांचं बघून माझ्या नवऱ्याच्या मायबापाचं म्हणजे बुद्धी भ्रष्ट झाली. लोकांचे लेक कामाला ऊस तोडायला चालले तर 20-25 हजार भेटायले, तर आमचा लेक तिकडं मुंबई पुण्याला गेला 1 रुपया पाठवी नाही. हा, काय काम करायला आणि कसलं करायला. घेतलं बोलवून लेकाला, उचलले पैसे फॅक्टरीचे धाडलं ऊस तोडाय. मी ऊस तोडाय 2 महिने ऊस तोडाय. जेव्हा माझ्या बापाला कळालं तेव्हा माझा बाप आला आणि इनिवायला बोलला,
तुमच्या लेकाला मी कामाला चांगल्या ठिकाणी लावलं होतं. आज नाही तर उद्या तुमच्या लेकाचंच नाही खानदानाचं चांगलं झालं असतं. हे 2 लेक आहेत ना, त्यांना बी तिकडे घेऊन गेला असता तुमचा लेक आणि सुधारलं असतं खानदान तुमचं. तुम्ही काय असं केलं? तुम्ही का लेकाला बोलवून घेतलं आणि ऊस तोडायला धाडलं? मी माझ्या लेकीला ऊस तोडण्यासाठी दिलेलं नाही. माझ्या लेकीला मी दुसरा नवरा करून देईन असा माझा बाप बी होता. आता ह्या इनिवायाच्या भानगडीमध्ये आम्ही दोघं नवरा बायको लटका लावू का नाही? बरंच काय घडून गेलं. माझा बाप काय धाडाय तयार नाही नांदायला. आणि ती सासू म्हणणारी तिनं तर ठरविलेलंच, हिला सोड चिठी द्यायची मजी द्यायची, हिची ओटी भरायची मजी भरायची. पण तितक्यात माझ्या नवऱ्यानं काय केलं? माझ्या बापाचं ऐकलं आणि पुन्हा मुंबईला आला कामाला. पुन्हा त्याला कामाला लावलं. मग तर लयच राग आला सासूला. माझा लेक आमचा ऐकण्यात नाही आणि सासऱ्याचं ऐकायला. मग काय करायचं तशा लेकाला? आता सुनासाठीच म्हणा, पण स्वतःच्या लेकाला अंगाच्या कपड्यानं बाहेर काढलंय. काय गुन्हा होता त्याचा? काय गुन्हा काय होता त्याचा? तेव्हा नाही का दिसलं? सोयऱ्या धायऱ्याला, नातेवाईकाला, ह्या जगाला. जेव्हा स्वतःच्या लेकाला घराबाहेर काढलं ना, तेव्हा माझा स्वतःचा बाप सांगत होता इनीला, इनबाई ते तुमचाच लेख आहे, मोठा लेख आहे, त्याला असं नका करू. तुमच्याकडेच कधीच्याला येणार आहे आणि ते तुमचे 2 लेख आहेत त्याला घेऊन जाणार आहे. तेव्हा काय म्हणायची इनबाई माझ्या बापाला? ते आमचा लेख आम्ही पैदा केला होता आणि मरून गेला, वरून पडलाय आणि तुझ्याला जावई करून घेतलास असं म्हणत होते. हे 2 लेख आहेत ना, आमच्या जीवात जीव आहे तेवढं आम्ही लांब करणार नाही, तर अर्ध्यातली अर्धी खाऊ घालूत. ही अशी आहे दुनिया. हो, स्वतःच्या जीवावर स्वतःचं साम्राज्य उभं करणारी ही बाई आहे. मायबापाच्या मदतीनं, बरं का? हो, मायबापाच्या मदतीनं. पण आता तेच नाहीत राहिले मायबाप माझे. म्हणून म्हणलं माझ्या नवऱ्याचे तरी मायबाप आहेत की, ते बी पिकलं पान आहे, आज आहे तर उद्या नाही तर. म्हणून कुठंतरी जवळीक यायला बघत होते व जाणीव झाली होती म्हणून. पण बघा ना असं काय काय घडून गेलेलं आहे. ते जर आता समोर आणलं तर काय होणार आहे? काहीच नाही, हे मला म्हणायचं आहे. त्याच्यामुळं सगळं मी इसरून गेले, इसरून जाण्याचा प्रयत्न करते. वाटतंय म्हातारे झाले तर जसे माझे मायबाप गेले तसं ते पण एक दिवस जाणार आहेत, हे मी विचार करते. आणि हे मला गृहीत धरतेत. मला एवढंही झालं, दिवस निघून गेले, मलाही लेकरं बाळ झाले, पुन्हा त्या माझ्या नवऱ्याच्या भावायला बी लेकरं बाळ झाले आणि ते ऊस तोडायला बी चालले, फॅक्टऱ्या बी करायले. पुन्हा मग डोळे उघडले माझ्या नवऱ्याच्या मायबापाचे. मग म्हणायले, अरे फलाण्या ते बी तुझेच भाऊ आहे तर त्याची लेकरं बाळ पाचडीत पडायले, तर जाय घेऊन त्याला बी तिकडं मुंबईला आणि लाव कुठंतरी कामाला. भावायला घेऊन आला, ऊस तोडायचं सोडून मुंबईला घेऊन आला, कामाला लावलं, जवळ ठुलं. आणि मी विरोध केला तर मग मला सोडून दिलेला आहे माझ्या नवऱ्यानं पुन्हा. आणि ते बी पोटच्या लेकरासोबत बायकोला सोडून दिलेला आहे. कोणासाठी? तर स्वतःच्या मायबापासाठी आणि भावंडाईसाठी, भावाईसाठी. असं ते आहे हो. त्यांचाच लेख आहे, त्यांचाच भाऊ आहे, पण त्याला कोणी ओळखीत आहे का? आज त्याच्या पायी आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जागा पागा, गाड्या घोड्या, आयशो आरामाची जिंदगी जगायली. तर मग ते नातेवाईक म्हणते तर का कोणी, सोयरे धायरे म्हणते तर का कोणी, अरे तुमचं चांगलं झालं या त्याच्यामुळं. त्याला आणि त्याच्या परिवाराला तुम्ही असं गृहीत धरू नका. आणि त्यांचं भावामुळं जरी चांगलं झालं असलं ना, तरी बी त्या भावाचं चांगलं माझ्या बापामुळं झालंय. पण जाण ठुणाराला आहे, जाणणाराला आहे, नाही जाणणाराला काहीच नाही.
काहीच. जेव्हा ह्या गायकवाड खानदानातून मला सोयरपण घेऊन जे आलं होतं त्याला सुद्धा माझा बाप बोलला होता, मला पोरी जास्त आहे तर माहीत आहे, पण माझ्या पोरीचं जिथं मी लग्न करीन त्याला घर तरी पाहिजे की राहायला. पोरगा असं बी काही काम करीत नाही, मी माझ्या पोरीला देऊ शकत नाही, त्याला घर बी नव्हतं राहायला, पाचटीचं झोपडं होतं हे खरं आहे. तर तेव्हा माझ्या मायबापाला काय समज घातली, जोडालाही चांगला आहे, घराचं काय घेऊन बसलास, आज नाही उद्या होत असतं या घर, आणि पोरग कामाला नाही तर पोराला आपण लावत की काम. आणि असंच बोलणं स्वैरपण जमितानं केलं होतं. तुमच्या पोराला आम्ही कामाला लावताव तर तुम्हाला पाठवावा लागन. तर तेव्हा हो भरले होते. त्या पोराचे मायबाप, माझ्या नवऱ्याचे मायबाप. चांगलं आहे की मग, आमचं चांगलं होतंय म्हणल्यास घेऊन जा पोराला आणि लावा कुठं लावायचे तिथं कामाला. लग्न जमिलं केलं लग्न, हा, आणि मग कोणती बी सून लग्न करून ज्या घरी जाती त्या घरी नवीन असती, तिला जसे संस्कार लावतात तेच संस्कार तिला लागत येतं. मग एवढा मोठा काय गुन्हा केला होता? पूर्ण आयुष्य मला असं काढावं लागलं या. स्वतःचं साम्राज्य स्वतः घडविलेली बाई आहे मायबापाच्या, माझ्या मायबापाच्या आधाराने. बाकी कुणाचा कसलाच हात नाही का कुणाची सावली सुद्धा नाही. माझ्या लेकरा बाळावर, माझ्या संसारावर, माझ्यावर. अहो, स्वतःच्या लेकाला लेक कधी म्हणलं नाही. एवढं चांगलं केलं या भावानं भावायचं, पण त्याला ना दार माहिती नाही कधी, दार कुणाचं. जवा जवा जवळ जातान तवा तवा लांब करीत आलेले आहेत. आणि आता बी कुठं तरी मला असं वाटत होतं, माझे तर मायबाप राहिले नाहीत, माझ्या नवऱ्याचे मायबाप आहेत, तर बाबा ह्यांना पिकलं पान आहे. आज आहे तर उद्या नाही तर ते बी. तर माय लेकराला जेवढं जवळ आणलं होईल तेवढं आणावा, म्हणून मी जवळ जात होते त्यांच्या. नाही तर आज बी मला कोणाची गरज नाही. कळलं का? त्याच बापाची लेक आहे मी. मला असं वाटलं, आज माझं आयुष्य पूर्ण गेलंय, पण मला कुणी जवळ नाही केलं. मान पान अजिबात नाही मिळालेला, माझ्या नवऱ्याला सुद्या आणि मला सुद्या. आणि त्याच नवऱ्याच्या मायबापानं थोडंसं मन हलकं केलं लेकापशी, तर आज एवढं नाव खराब झालं, बदनामी एवढी झाली. का झाली? लोक काय म्हणते? लोक आले होते का तुम्हाला पाचटीतून बाहेर काढायला? स्वतःच्या भावानं त्या भावाचं एवढं चांगलं केलंय आज, पण त्याला कुणाचं दार माहिती नाही माहिती का? त्यानं जर त्यांचा विचार नसता केला तर आज बी त्यांचे लेकरा बाळायचं गट ऊस तोडायला गेले असते. हे सत्य गोष्ट आहे. ही दिसत नाही का त्याच नातेवाईकाला, ह्या जगाला नाही का दिसत? आज कुणामुळं काय आहे गेले काय विसरून? नातेवाईक की बाबा आपल्या लेकीला बी ना आपल्या जावयाला बी ऊसच तोडावं लागला असता जर मोठ्यानं लक्ष नसतं दिलं. माणूस गप बसतय तेवढा लोक फायदा घेत येत, गप बसतय तेवढा लोक फायदा घेत येत. पण असं कधी सांगत नाही तर अरे त्याच्यापासून तुमचं चांगलं आहे, त्याला कधीच विसरू नका. लोकांचं सांगायले तर, नातेवाईकाचं सांगायले तर, पाहुणे रावळ्याचं सांगायले तर, पाहुणे रावळे कधी म्हणतात का तुमचं चांगलं त्याच्यामुळंच झालंय, त्याला कधीच डवलू नका. माझं सोडा, मी किती केलं तर बाहेरची आहे. आणि तसं बी ना मला कुठलंच नातं धार्जिन नाही, कुठलंच.
माझे जन्म देणारे मायबाप सोडून. त्याच्यानं मला सवय आहे. पण कधी कधी विचार येते माझ्या नवऱ्याचा मला. कसा? माझ्याच नवऱ्यानं स्वतः मला सुद्धा लांब केलेला आहे बऱ्याच वेळा, मायबापासाठी, भावंडायसाठी. स्वतःच्या पोटच्या लेकराय सगट बायकोला लांब केलेला आहे माझ्या स्वतःच्या नवऱ्यानं. आतापर्यंतच्या आयुष्यात माझ्या काय काय घडून गेलेलं आहे त्याचा बरा विचार आला नाही कधी कुणाला. स्वतःवर थोडंसं आलं की लय म्हणजे वाईट वाईट वाटलं. बदनामी लयच झाली. ह्याला म्हणते दुनिया. पण मला कधी टाइमच पडला नाही. माझे मायबाप होते ना म्हणून. माझ्या मायबापामुळे मला कधी टाइमच पडला नाही की कुणाला जवळ करायचंय, कुणाला लांब करायचंय आणि कुणाच्या जवळ जायचंय. मायबापाच्या नंतर बरं का आयुष्यामध्ये पहिली बार अनोळखी लोकांच्या जवळ गेले म्हणा किंवा आले म्हणा, म्हणजे जवळ केलं म्हणा. ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला. त्या नात्यात सुद्धा काय घडलं ती. म्हणलं ना, स्वतःचं साम्राज्य स्वतःनं उभं केलेली बाई आहे. मला गरज नाही कुणाची. त्याच्यामुळं मला गृहीत धरण्याच्या अगोदर कुणी बी स्वतःचा विचार करावा. स्वतःचं अस्तित्व कुणापासून आणि आहे कसं. माझ्या पुढं ॲटिट्यूड नाही कुणी दाखवायचे, कितीही जवळचा असला तरीही.